जे नट्स आणि सीड्स म्हणजे ज्या काही बिया असतात किंवा सुका मेवा असतो तो नेहमी भिजवूनच का खावा? तर बघा, हे जे नट्स आणि सीड्स आहेत ह्यामध्ये बरेच मिनरल्स आहेत जे आपल्याला इझिली बाकी अन्नपदार्थातून मिळत नाहीत. जसं की याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, सेलेनियम आहे, त्यानंतर झिंक, आयर्न असे जे खूप महत्त्वाचे मिनरल्स आहेत हे आपल्याला या नट्स आणि सीड्समधनं मिळतात. त्यासोबतच ह्यामध्ये चांगले फॅट्ससुद्धा असतात जे आपल्या हार्टच्या हेल्थसाठी, आपल्या स्किनच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण ह्या पोषक तत्वांसोबतच ह्यामध्ये एक अँटी न्यूट्रिएंट प्रॉपर्टी असते, ते म्हणजे फायटेट किंवा फायटिक ॲसिड. सो हे फायटिक ॲसिड जे आहे ते आपल्या शरीरामध्ये खूप सारी पोषक तत्व अब्झॉर्ब करून देत नाही किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण करतं. सो कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा झिंक ह्या फायटेटमुळे आपल्या शरीरामध्ये अब्झॉर्ब होत नाही. पण जेव्हा केव्हाही तुम्ही हे नट्स किंवा सीड्स रात्रभर भिजवता तेव्हा त्याचे बरेच फायदे होतात. सर्वात प्रथम ह्यामध्ये जे काही एन्झाईम्स असतात ते सक्रिय होतात, त्यामुळे इझिली हे आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होतात. त्यानंतर ह्यामध्ये जे काही फायटिक ॲसिड असतं त्याचं प्रमाणही कमी होतं, त्यामुळे जे काही पोषक तत्व आहेत त्यांच्या अब्झॉर्प्शनसाठी अडथळा निर्माण होत नाही. आणि यामध्ये जे काही पोषक तत्व आहेत ती सुद्धा खूप इझिली आपल्या शरीरामध्ये अब्झॉर्ब होतात. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा पण तुम्ही नट्स आणि सीड्स घेता ते रात्रभर भिजवून मगच दुसऱ्या दिवशी खायचे आहेत तुम्हाला. सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा.